तर महाविकास आघाडीची वंचित सोबत उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असतील। वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये उद्या अंतिम टप्प्यातली चर्चा होणार असं कळतंय। अंतर्गत वादविवाद सोडून वंचित महाविकास आघाडीसोबत जागा वाटप निश्चित करणार का याकडेच लक्ष लागलंय। प्रकाश आंबेडकर जी, जे बाळासाहेब आंबेडकर, माननीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या। आणि अशा प्रकारे कोणतीही ही भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना, जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाही किंवा आम्ही ते घेणारच नाही। ज्या काही टेंटेटिव्ह जागा काँग्रेस पक्ष लढेल अशा सगळ्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या प्रमुख लोकांना आम्ही आज इथं बोलावलेलं आहे। आजी माजी सगळे आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि त्या पद्धतीची ही मीटिंग आज या ठिकाणी चालेल आणि सगळ्या जागा कशा जिंकता येईल त्याच्यासाठी पक्षांनी आणि त्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या कशा दूर करता येईल या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार। आता काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडते आणि त्यासाठी सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। आज रात्रीच काँग्रेसची यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे। काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये 22 जागांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये भिवंडी, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धुळे, नंदुरबार, हिंगोली, लातूर, नांदेड, औरंगाबाद, जालना, अमरावती, रामटेक, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, शिर्डी, यवतमाळ, अकोला अशा 22 जागांचा आढावा घेतला जातोय। आणि याचा अर्थ 22 जागांची काँग्रेस मागणी करणार का किंवा मग वंचितला हव्या असलेल्या अकोला या जागेचा आढावा जर काँग्रेस घेते तर याचा अर्थ वंचित सोबत न आल्यास काँग्रेस या जागेवरती दावा करणार का आणि जर वंचित सोबत येणार नाही असं काँग्रेसनं गृहीत धरलंय का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र आत्ताच्या या काँग्रेसच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच आणि ही यादी आज रात्रीच दिल्लीला पाठवली जाणार असल्याची माहिती देखील मिळते। यावरतीच सध्या खलबतं सुरू आहेत।